या ठिकाणी माननीय राजगौरव यांच्या शुभ हस्ते होते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण दिलीप शेठ गांधी यांचे या ठिकाणी अभिनंदन करायचे. यानंतर माननीय राजाभाऊ यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा पण मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आज या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीची जी परंपरा आहे, सर्व व्यापारी, हमालदार, सर्व मुनीम, वारणी कामगार, म्हणजे शेतकरी बांधव सर्वजण या ठिकाणी एकत्रित पाडव्याच्या निमित्ताने येऊन हा स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित होतोय आणि सर्वजण या मेळाव्याकरता परंपरेनुसार उपस्थित राहत आहेत. त्याबद्दल या ठिकाणी आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती सर्वांनाच या दीपावलीच्या आणि पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या या स्नेह मेळाव्याला उपस्थित असलेले आदरणीय बाबा काका, मल्लीनाथ गाडवे मालक, शेठ गांधी, मैनूभाई, दामोदरा, दामोअण्णा, त्याचबरोबर आदरणीय साखरे आप्पा, महेश बापना, त्याचबरोबर प्रदीप शेठ बागमार, त्याचबरोबर मांजरे, आपले हमाल संघटनेचे सदस्य श्री मांजरे, आदरणीय सामान्य वकील साहेब, बाजार समितीचे सचिव जगदाळे साहेब, सर्व बाजार समितीचा स्टाफ, उपस्थित सर्व व्यापारी बंधू, सर्व या बाजार समितीशी निगडीत असलेले सर्व हमाल, तोलार, चाळणी कामगार, मुनीम बांधव, शेतकरी बांधव, उपस्थित पत्रकार बांधव, आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी मग बाबा काकांनी 1861 पासूनचा ईस्ट इंडिया कंपनी पासूनचा इतिहास या ठिकाणी सांगितला. बरोबर बाबा काकाचं भाषण असलं की मग सगळे जुने सगळे इतिहास भूगोल सगळंच या ठिकाणी आम्हाला समजून घेण्यामध्ये आनंद होतो आणि काही गोष्टी आम्हाला समजतात. पण आज या ठिकाणी हा स्नेहमेळा आयोजित करत असताना मगाच बाबा काकांनी सांगितलं की शिस्तीचा विषय आणि प्रदीप शेट्टी पण या ठिकाणी सांगितलं की नवीन काही मार्गदर्शन शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनाच्या बाबतीमध्ये आज या ठिकाणी सर्व उपस्थित युवक बांधव आहेत. आज आपण पाहतो की पाठीमागं पण मी सांगितलेलं आहे, आजही सांगतो, उद्याही सांगेन की एवढी स्पर्धा चाललेली आहे बांधवांनो की या स्पर्धेमध्ये आपण सर्वांनीच अत्यंत कष्ट जर केलं आणि या बाजार समितीची शिस्त जर ठेवली तरच आपल्याला भविष्य उज्ज्वल आहे असं मी माझं मत सांगतो. कारण आज या ठिकाणी सांगायला काय हरकत नाही, गेल्या 2 दिवसापूर्वीच दिलीप शेठ, बाबा काका, मल्लीनाथ गाडवे, ही सगळी जर माझ्याकडे आली, भाऊ तुम्ही काय बाजाराबद्दल काय, आणि गायकवाड पण मला पाठीमाग म्हणत होते थोडं नाराज आहेत. निश्चितपणानं मी बांधवांना या ठिकाणी सांगतो की व्यापार करत असताना आता जसं प्रदीप शेट्टी सांगितलं किंवा बाबा काकांनी व्यापारामध्ये शिस्त असणं आणि या ठिकाणी कुठल्याही राजकारणाचा कुटाणा न करणं ही सगळ्यांच्या हिताचं आहे असं मी स्पष्टपणाने या ठिकाणी सांगतो. खरोखरच या ठिकाणी आम्ही एक 7-8 महिने झालं, तुम्हाला पण माहित आहे, आम्हाला पण माहित आहे नेमकं काय बाजार समितीमधलं रामायण महाभारत आहे ती सगळ्यालाच माहित आहे, काय खाजगीत काय विषय चालतात. आणि आम्ही पण थोडं बाजूला का या ठिकाणी बाबा काका थांबलो की एकाला शिस्त लावायला गेले की दुसरं कोण तर नाराज होत आहे आणि त्या गोष्टी आम्हाला भोगाव्या लागतात किंवा आमची मापं या ठिकाणी निघतात. हे सगळ्याला जग जाहीर आहे, ही काही लपून राहिलेली गोष्ट नाही. आता पाडव्याच्या निमित्तानं मी खऱ्या अर्थानं शुभेच्छा देतो, गोडच बोलणार आहे, कोणाला चांगल्याच बाबतीमध्ये मी मार्गदर्शन करणार, परंतु आपलं पण काही चुकत असेल तर त्या सुद्धा गोष्टी सगळ्यांनी आत्मसात करणं गरजेचं आहे. म्हणून ही पाठीमागं पण मी सांगितलेलं आहे किंवा राजकारणामध्ये काम करत असताना मी सातत्यानं सांगितलेलं आहे की कृषी उत्पन्न बाजार समित्या, सूतगिरण्या, दूध संघ, साखर कारखाने आणि बँका ह्या शेतकऱ्याच्या लक्ष्मी आणि ह्याच्यावरतीच आपलं
शेतकऱ्याचं भवितव्य या ठिकाणी आहे, त्याचबरोबर व्यापाऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे, हमाल तोलार चांगले कामगार, आणि हिथूनच परत आपला बार्शीतला बाजार फुलणार आहे आपला, हिथूनच बेरोजगारांना काम मिळणार आहे. आणि याच ठिकाणी जर काही थोड्या चुका होत असतील आणि कुणी शिस्त लावायला जात असेल तर त्याच्या बाबतीमध्ये कुणी काही चुकीचं वक्तव्य करत असेल तर ते अत्यंत दुर्दैव असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे. कारण काही गोष्टी या ठिकाणी बोलणं पण गरजेचं आहे. आता या बाजार समितीचा सगळा इतिहास तुम्हाला सगळ्यालाच माहित आहे की जुना बाजार समिती लताटकीचं तिकडे होती, कापसाचा बाजार होता, परत इथं देशमुख परिवारांच्या जागेमध्ये या ठिकाणी एवढी मोठी बाजार समिती झाली, तिकडे खासगी बाजार समिती पलीकडे स्वतःची या ठिकाणी मी कुणाच्याही 10 पैशाचा शेअर्स न घेता किंवा 10 पैसे कोणाला न घेता आमच्या कौटुंबिक ह्याच्यातली एक मला आवड होती म्हणून त्या ठिकाणी बाजार समिती पण केली. तिथंही कांद्याचा बाजार मोठ्या प्रमाणामध्ये चालतोय, भुसारचा पण होता. परंतु ही बाजार समिती आल्यानंतर मी शब्द दिला होता की 2 भुसारच्या नको कांद्याची काही इकडे याला कोण तयार नव्हती, जागा पण नव्हती. कांद्याचा बाजार तिकडे पटांगण्यामध्ये ठेवला आणि भुसारचा दोन्ही बाजार एकत्र केले आणि त्या ठिकाणी त्या जागेचं काय करायचं म्हणून काही उद्योग त्या ठिकाणी सुरू केले. आता या ठिकाणी दिलीप शेठचं आता उदाहरण घ्या. आज दिलीप शेठचा प्लॅन नसताच घेतला असता का 1 लाख काढता कोणी? आज मी आणखीनही सांगतो, जसं प्रदीप शेठ मग म्हणाले की ज्या शासनाच्या योजना आहेत त्या योजनाच्या माध्यमातून कुणाला पुढे यायचं असेल ना तरी पुढे या. आज कडब्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा ज्वारीच्या बाबतीमध्ये असेल, आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा व्यापार जो बार्शीमध्ये होतो त्याला एकमेव कारण आहे की जास्त खरीदार आहेत आणि जादा मशीन आहेत. त्याला एवढंच कारण आहे तुम्हाला मी सांगतो. आज डाळीच्या बाबतीमध्ये तुरीचं असेल किंवा हरभऱ्याचं असेल, ह्याच्यामध्ये बाजारामधली थोडी आवक कमी होण्याचं कारण आहे की इथल्या मिला आपल्या थोड्या थांबल्या. म्हणून प्रदीप शेठ नवीन मी रणजितला काय करून द्याल तर आमच्याच नावानं शिमगा. आमचं 30 लाख रुपये नुकसान झालं ना, गेल्या वर्षी 30 लाख रुपये दलाली दिली आम्हाला. आता विनाकारण या ठिकाणी राजभाऊचा व्यापार ते आम्हाला फार आणि फार गोष्ट लागली. आम्ही ते त्यातनं बाहेर निघलो. आता त्या दिवशी मल्लीनाथ शेट्टी सगळे आले, भाऊ तसं करू नका. मी दुसऱ्या सुद्धा मिलचा विषय क्लिअर करायला लागलो होतो. त्यांनी मला थांबवलं बाबा काका, त्यामुळे मी चालवायला तर दिलं नाही तर देवाबरोबर पण चर्चा केली खोटोड बरोबर. मी त्याच्या बाबतीमध्ये काय करायचं ती मला सांगा की जर प्रक्रिया करणारे जर बाजूला गेले, आज स्वामाने परिवार म्हणजे आदरणीय रामचंद्र भाऊंची पण मिल होती, आपले वकील साहेबांची पण आहेत, किती जण राहिलेत आता या मिल व्यवसायामध्ये किती. आणि जर प्रक्रिया करणारा उद्योगच इथं नसेल, कोण काढणार, कोणच करणार नसेल तर इथं आवक येणार कुठ नाही. आज सोयाबीनची आवक येण्याचं कारण काय? आज दिलीप शेठ गांधीने एवढं धाडस केलं, त्यांनी एवढं सोपं नाही कुठलं युनिट उभा करणं बांधवणं, खरंच सोपं नाही. एवढं मोठं आज 1% सुद्धा धंदा राहिलेला नाही, बँकेचं व्याज निघत नाही, एवढी कॉम्पिटिशन झालेली आहे. आणि जेवढी स्पर्धा या ठिकाणी वाढेल तेवढी आवक जास्त येणार. नफा कमी होईल मला मान्य आहे, परंतु जादा आवक या ठिकाणी येणार आहे. त्याकरता कुणी जरी पुढे होऊन एखादा उद्योग करायला लागला तर त्याचं स्वागत करा, त्याच्याबद्दल कुठं विडीवाकडी चर्चा कुणीच करू नका. आणि ज्यांना कुणाला करायचंय त्यांनी माझी भेट घ्या, किती लागेल तेवढी मदत करायला मी तयार आहे. कुणाला काय जाग्यासहित पैशासहित बँकासहित काय पाहिजे ते सांगा. परंतु कुणी जर उद्योग करायला पुढे येत असेल तर त्याच्या नावानं कुणी विडीवाकडी चर्चा करू नका. कारण राजकारणामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो की 2000 म्हणजे 1999ला 2009ला 14ला 3 वेळेस आमचा पराभव झाला, 2 वेळेस विजय झाला. 20 वर्ष पंचायत समिती ताब्यात आहे. नगरपालिका जवळपास एक 10-15 वर्षे आमच्या ताब्यामध्ये राहिली. भविष्यात निवडणुका येणार आहेत, जाणार आहेत, कुठली सत्ता ताब्यात राहणार आहे आणि किती फरक आहे, 3-5 हजाराचा फरक आहे बार्शीतल्या राजकारणामध्ये भौगोलिक दृष्ट्या. त्याच्यामुळं सत्ता आज इकडं उद्या तिकडं काही पण होणार आहे, त्याच्यामुळं काही विषय नाही. परंतु सत्ता इकडं तिकडं झाली तरी इथली लक्ष्मी स्थिर असणं गरजेचं आहे, मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो. आणि इथं सगळ्यांचं क्रेडिट असणं किंवा ह्या बाजाराची चांगली चर्चा होणं ही गरजेचं आहे. आज जर इथं काय कमी जास्त झालं तर 10,000 लोकांचं उद्ध्वस्तपणा होईल.
प्रदीप शेठ तुम्हाला सांगतो, इथं जर काय बदनामी झाली कुणाची, कुणाच्या नावाने चर्चा झाली आणि कसं बाहेरच्या तालुक्यामध्ये बदनामी झाली मध्यंतरी, काही जणाला राग आला असेल माझ्या शिस्तीचा, सीसीटीव्ही लावले राग आला कुणाला, कुणाला काय शेअर्स भरा म्हणलं काही जणाला राग आला. त्याच्यातनं आपल्याला डेव्हलपमेंट करायची होती. पहिल्या मी बाजार समिती ताब्यात आलेल्या 4 टोबा होत्या, सगळे पाठीमागचे दरवाजे जर उघडले तर उलट्या होत होते, इतकी घाण होती, सगळी घाण होत होती, उलट्या व्हायच्या, इतकी म्हणजे दुर्गंधी यायची. इथं स्वच्छता किती राहिली, इथं सौर ऊर्जेवरती आलं, इथं रस्ते कसे झाले, गटरी कसे झाल्या, बाजार तिकडे चांगल्या पद्धतीने कसा झाला, सगळं चकाचक कसं काय झालं. आणि एवढं सगळं सांगून करून एवढी कामं केल्यात. ते 2 कोल्ड स्टोरेज केले आपले, पलीकडे वेअर हाऊस केलं, क्लिनिकची मशीन बसवली, सगळं केलंय. आणि एवढं सगळं करून 17 कोटी रुपये एफडी आपली शिल्लक आहे बाजार समितीची, 17 कोटी रुपये. ही शिस्तीचं फलित आहे तुम्हाला सांगतो. उगं जर उदळवासा केला असता तर एवढे पैसे आणखीन पण बघा किती 17 कोटी आहेत ना एफडी. बँकेत 17 कोटीच्या ठेवी शिल्लक आहेत. एवढी बाजार समिती सक्षमपणाने या ठिकाणी संस्था चालवली. आता काय काय जणाला थोडं शिस्त लावल्यानंतर कुणाच्या भावना तो बोलले, त्याला नाईलाज होता. आणि त्याच्यानंतर बाबा काका मग ते आमच्या नावानं हे असंच आहे तसंच आहे, ह्यांचं असं ह्यांचं असं असं करू नका. करायला गेलो तुम्ही एक झालं एक. आता खरं सांगायला हरकत नाही, मी प्रदीप शेठच्या सुद्धा मागे लागलो होतो, त्याचबरोबर निरू शेठला सुद्धा बोललो होतो तुम्ही पण एक प्लॅन करा. मी कीर्ती गोल्डवाल्यांना पण महेश शेठ आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की आणखीन एक प्लॅन या ठिकाणी करा. आणि तुमच्या आणखीन एक सांगतो, माझी सुद्धा मानसिक तयारी होती असं एक प्लॅन करायचा. असे 4-4 प्लॅन बार्शीमध्ये जर झाले तर किती बाजार वाढतो. एकच दिलीप गांधी आहे तर एवढा बाजार वाढलाय, 4 जण उतरले तर किती वाढणार. आणि असं जर कोणाची बदनामी केली काय झाली तर नेमकं कोण धाडस करणार मला सांगा तुम्ही, कोण धाडस करणार. ह्या बार्शीत काय झालंय माहितीये का तुम्हाला, मी खरं सांगतो. आज म्हणतात की पाडव्याच्या निमित्तानं राजभाऊ वेगळं, पण थोडं सत्य बोलणं गरजेचं आहे मित्रांनो. जर कोणीच नाही बोललं तर थोडा अडचणीचा विषय होईल आणि या बाजाराला नुकसान फार मोठं सहन करावं लागेल. ही माझ्या मनामध्ये जी काही साथ देण्यात येते या ठिकाणी बोलतो. आज या ठिकाणी जर प्रक्रिया करणारी माणसं या ठिकाणी पुढे आली तर निश्चितपणाने या बाजाराची आणखीन पत वाढणार आहे. मध्यंतरी काय ह्याचीच खरेदी त्याचीच खरेदी. आता दिलीप शेट्टनं मध्ये 6 दिवस त्यांची मापं लागली नाही, थांबा म्हणली खरेदी. होता का खरेदीदार कोण? ती खरेदीदार नव्हते म्हणून काय आवक बाहेरच्या गेली ना पेटीमध्ये. त्याच्यामुळं इथं मोठे आणि दुसऱ्या दिवशी पैसे देणारे खरेदीदार. आता काही जणांची आपदा होत असेल त्याला नाईलाज आहे, काही जणांची अडचण होत असेल त्याला नाईलाज आहे. कुणाचं कोण 20 दिवसानं पूर्विकलमध्ये द्यायचं, कोण 25 द्यायचं, कोण महिन्यानं द्यायचं, त्याला त्रास होत असेल त्याला नाईलाज आहे. व्यापारच करायचा म्हणलं तर शिस्तीमध्ये आणि चोख व्यापार या ठिकाणी करा ना, स्वच्छ व्यापार करा. व्यापार करायला कोणाला काही बंद नाही का, परंतु काही जे व्यापाराचे नियम आहेत, शिस्त आहे, शेतकऱ्याच्या कच्च्या मालाला या ठिकाणी चांगला भाव मिळाला पाहिजे, ही जी धोरणं आहेत आणि ही जर धोरणं अवलंबली तरच इथं आवक येणार आहे किंवा सगळ्या आनंदात राहणार आहेत. आता गेल्या आता या 5-6 महिन्यात काय झाले मला माहित नाही, परंतु एक जणाचं तर धाडस होतं का कुणाचे शेतकऱ्याचं 10 रुपये बुडवायचं. आणि पूर्वी कुणी दिवाळ काढली काय केलं सगळ्यालाच माहित आहे, कुणी कुणी पैसे बुडवले काय काय केलं. आणि ह्या ज्या गोष्टी या ठिकाणी शिस्त लावण्याचा आपण प्रयत्न केला. आता काय काय झालं, सीसीटीव्ही लावले म्हणून काय प्रभागामध्ये मी 1000 मतांना मायनस गेलो. खरं सांगतो, मी परत विचारलं म्हणलं कधीच नाही आयुष्यात नाही भाऊ तुम्ही सीसीटीव्ही लावल्यामुळे आमचं नुकसान झालं. अरे पण नुकसान नाही झालेलं कोणाचं, मी प्रामाणिकपणाने सांगतो. आवक वाढल्यामुळे प्रचंड तुम्हाला काम मिळालं मोठ्या प्रमाणात. फक्त गैरसमज करून दिले तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की व्यापाऱ्याला काय शिस्त लावायला गेलं बाबा तुम्हाला कडक केलं शेतच्या बाबतीमध्ये. आणि आता सगळं ऑनलाईन यायला लागलं, त्याच्यामुळे सगळ्यालाच 1 नंबर मध्ये करावं लागणार आहे. आज देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी जी काय ऑनलाईन किंवा ट्रान्झॅक्शन जे होणार आहे ते असं कॅशमध्ये थोडं कमी, आता सगळीकडे फोन पे वगैरे सगळं चालू झालंय. त्याच्यामुळं डिजिटल सगळं भविष्य काळामध्ये आपल्याला तुम्हाला आता कॅशमध्ये कोणी व्यापार करू शकता का सांगा बरं मला, करताय का? करताच येत नाही. त्याच्यामुळं
ऑटोमॅटिकली सगळा चेकने व्यवहार व्हायला लागला, बँकेत व्यवहार व्हायला लागला आणि त्याच्यामुळं बाजार समितीचं पण उत्पन्न वाढलं. ह्याच्यातनं 4 गोष्टी आपण चांगल्या करत असताना काय काय जणांनी या ठिकाणी थोडं चुकीचं राजकारण केलं आणि विनाकारण खेड्यापाड्यामध्ये ह्यांचीच खरेदी, ह्यांचं असं, ह्यांचं तसं असं बदनामी केल्यामुळे मित्रांनो, मला काय ही एक धंदा बंद केला तर दुसरे 4 धंदे काढायची माझी क्षमता आहे. काय पण करू शकतो, काय मी काय म्हणजे अहंकार नाही मला, पण हिथला एक धंदा बंद केला दुसरे 2 धंदे काढता येतील मला काय. पण शेवटी व्यवसाय करायचा म्हणलं तर आता मी घेतलाच का ना निर्णय. काय घेतला निर्णय? ती माझी एक मिल, त्याला 9 कोटी रुपये खर्च झाला. 4 कोटीला मी रिप्लेस केलं सामान सगळं, बटन पण दाबलं नाही, देऊन टाकली ती. चला म्हणलं नका मला. दुसरीचं पण मी कुणाला तर आता ही सगळी जण आली, भाऊ तसं करणार मला त्या दिवशी 2 तास बसली सगळी जण. आता त्याच्याऐवजी मी रणजितला BSc ऍग्री दुसरा धंदा करून दिला होलसेलचा. काय अडचण आहे मला ह्याच्यातनं बाहेर, तर ह्याच्यातनं बाहेर. पण पुढे येऊन कोण डेअरिंग करणार आहे का प्रक्रिया उद्योग करायची? ज्यांनी बदनामी केली, ज्याच्यासाठी बदनामी काही जणांनी केली मित्रांनो, तो माणूस इथे येऊन खरेदी करू शकतो का मला सांगा? आज जर इथं खरीददार नसेल ताकदीचा, तर कोण येऊन खरेदी करणार का? जी राजकीय काही जणांनी फायदा उचलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला बाबा का येणार आहे का कोण इथं? एवढं सोपं राहिलेलं नाही व्यापार करणं किंवा माल घेणं, तो प्रक्रिया करणं. बाहेरच्या इतक्या हजार 1,500 किलोमीटरवर 2-2 कोटीच्या उधाऱ्या ठेवणं इतकं ह्या जमान्यामध्ये सोपं राहिलेलं नाही. त्याच्यामुळे जी उचलली जी टाळ्याला लावतात ना, ह्यांचा जो व्यापार आणि त्यांचा जो व्यापार, त्यांना किती लागेल तेवढे पैसे सांगा, मी पुरवायला तयार आहे. त्यांनी व्यापार करून दाखवा, मी पाठ थापडू द्यायची, मायावर टीका करणार. किती पण लागू दे त्यांना रक्कम आणि चेक, मी द्यायला तयार आहे. 1990 ला मला माहिती आहे, मी बाजारात आलो होतो, 40 दालमिल होत्या. 40 आज 40 मधल्या 2 50% चालतात आणि 2 जे खरेदीदार आहेत त्याची नाव सांगत नाही मी, ते फक्त 10-20 टन झाले की बास करतात. आज बार्शी मार्केटमध्ये भविष्यात तूरडाळ विकणं हे सगळ्यात जिकरीचं काम होणार आहे. सगळ्या पर्याला माहित आहे. तूरडाळीचा धंदा बार्शीचा जवळजवळ संपुष्टात आलाय सगळा. फक्त दिलीप शेठ गांधी सोयाबीन जितकं राहिलंय, फक्त यांचा ज्या वेळेस बाहेर किर्तीला सोलापूरला माल जायचा त्या टायमाला बार्शी बाजारातला भाव आणि प्लॅनच्या भावात 400 रुपये फरक होता. तुम्ही दिलीप शेठला आग्रह केल्यामुळं दिलीप शेठनं प्लॅन टाकला तुमच्या विश्वासावर, त्याच्यामुळे बार्शीत फक्त 250 रुपयाचा फरक आहे. 150 रुपयाची फरक आहे तो दिलीप शेठ गांधीमुळे आणि याच्या सगळ्याला आवक आहे. आणि याच्यामुळे आज धंदेची झाले. आज बाजारात 30-35 कट्टा रोज आवक झाली. ती तुमच्या प्रयत्नामुळे दिलीप शेठनं प्लॅन टाकल्यामुळे ही परिस्थिती आहे बाजारची. नाहीतर फक्त ज्वारीशिवाय बाजार दुसरा आता काहीच आवक नाहीये. भविष्यात सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, तूरडाळ जर बार्शीत नसेल तर तूरडाळीचा धंदाच संपलेला बार्शीतला. मग आता मी केली होती, मला ओढायला हे बोलणं सोपं आहे, करायचं अवघड आहे. मी तीच म्हणलं की 1,000, 1,500, 2,000 किलोमीटरवरती माल दिलं बांधवानो सोपं नाही. आणि ज्यांनी माझ्यावरती टीका केली त्यांनी 1 ना धड 12 वर चिंध्या कशा केल्या स्वतःच्या व्यवसायाच्या, हे पण सगळ्यांनी बघून घेणं गरजेचं आहे. आणि आज मी प्रामाणिकपणाने सांगतो की फक्त बार्शी सोडा, तुम्ही बार्शी सोडून बाहेरच्या तालुक्यामध्ये थोडं जावा. सगळे राजकीय आजी माझे आमदार कुणी असू द्या, सगळ्यांचे किती उद्योग आहेत बघा, किती व्यवसाय आहेत. प्रत्येक 90-95% तुम्ही राज्यकर्ते बघा, तुम्ही जाऊन कुठलाही बघा, जाऊन कुठलाही शेजारी माड्यामध्ये जावा, 4-4, 5-5 कारखाने त्यांचे, त्या शिंदे परिवाराचे बघा, सुभाष देशमुखांचे बघा, त्याचबरोबर संजय मामांचा असेल किंवा शेजारी इंदापूरला हर्षवर्धन होते, बर्णे मामांचा विषय असेल, बांधवानो सगळे तुम्ही सावंत आहेत सगळे इथं, मोहिते पाटलांचा विषय असेल किंवा कुणी कुठल्या पक्षात आहे मला माहित नाही, सगळे जर तुम्ही बघा, जयंत पाटील असतील, जेवढे अजितदादा पवारचे 10 कारखाने, म्हणजे प्रत्येक राज्यकर्ता हा व्यवसायाशी निगडीत आहे. व्यवसाय करण्याचे कारण काय आहेत? लोकांना रोजगार मिळतो, तिथल्या कच्च्या मालाला भाव मिळणार. आता जिथं ऊसाचे उपलब्ध आहे तिथं कारखाने काही जणांनी केले, त्या ठिकाणी कारखाने केले, तिथल्या कच्च्या मालाला भाव मिळाला, तिथल्या शेतकऱ्याचा ताबडतोब ऊस त्या ठिकाणी गेला. आज या ठिकाणी काही अंशी आपल्या तालुक्यात ऊसाला परिस्थिती पूरक नाही किंवा ऊस एवढा दुष्काळ जर पडला तर उपलब्ध होत नाही, आपली भुसारची पेठ आहे. त्याच्यामुळे मी माझी पोरं ह्याच्यात घातली, म्हणजे कुणी ना कुणी राज्य. आणि पहिलं काय झालं बार्शीत, उद्योग व्यवसायाचा कुणाला
ती आमदार एक असा असावा की वेगळ्याच पद्धतीचा असावा. संध्याकाळचे कार्यक्रम वेगळे, मुलडींचा कार्यक्रम. आता मग तसल्या सवय लावून घेऊ का मला? काही जणांची इच्छा तशी आहे का बाबा का? आता मी उद्योग व्यवसायी सकाळपासून संध्याकाळपासून धंदे करतोय किंवा चांगला व्यापार करतोय, ही गुन्हा आहे का? किंवा माझी मुलं त्या, अरे बाबा नो, तुम्ही खरंच जाऊन तुम्ही तपासा. आणि तर राजभाऊन ही उद्योग केला, अरे तुम्ही पण काढा ना. मी सांगतो ना, कुणालाच अडचण काही येऊन देत नाही. कुणाला जर काय अडचण आणली, जागेची असेल, बँकेची असेल, तुम्ही माझ्याकडे या. तुम्हाला पाठीमागं पण सांगितलं, काय लागल ती मदत करायला मी तयार आहे, लागल ती मार्गदर्शन करतो, लागल तेवढी ताकद मी तुमच्यावर उभा करतो. आणखी काय पाहिजे कुणाला? पण विनाकारण आपल्या या लक्ष्मीचं महत्व कमी करू नका. आज इथं जी काही चर्चा झाली, ह्या चर्चेवरती आज पण खेड्यापाड्यामध्ये चर्चा झाली. पाठीमागं असं असतं का, तसं असतंय का? आणि आता चर्चा होऊ लागली की राजभाऊ थोडं थांबल्या तर बाजारामध्ये थोडे खरेदीच्या बाबतीमध्ये अडचण. आता सगळ्या शेतकरी बांधवांच्या लक्षात, ग्रामीण, मी त्या दिवशी सावरगावला होतो, नाही म्हणले भाऊ आमच्या बाबतीत आम्ही ऐकलं, गैरसमज झाले होते, परंतु तसा विषय नाही, तुमचे विषय वेगळे होते. राजकीय दृष्ट्या तुम्हाला विनाकारण अडचणीत आणण्याचा अचानक प्रयत्न केला. का रे बाबा, तुम्ही आता माझ्यावरती एवढ्या तालुक्याचा विश्वास आहे किंवा जनतेचा विश्वास आहे, काय 2-3 हजार मतं कमी जास्त असतील. आणि जसे माझी बदनामी केली तसं इथं कुणी कुणी आगावपणा केला, ह्यांचे जर करेश्मे सांगितले मी, तर मग मला खोड केली. आता मला काय बाजारातलं काय माहित नाही, मला सांगा बरं. माझ्याकडनं जर काय वक्तव्य जर केली, मग बाहेर किती प्रदीप शेठ महागात पडेल, कुणाचं काय कुठाने काय काय चालतंय मला माहित नाही का? मग आता ती जर थांबवायचा प्रयत्न केला आणि कुणाला राग येत असेल तर मग दुर्दैवाचा बाब आहे. आणि कधीच तुम्हाला मी हात जोडतो, नम्रपणे मी विनंती करतो की कधी सुद्धा कुणाची बदनामी कुणी करू नका. तुम्ही बाजारावरती लक्ष द्या, व्यापारावरती लक्ष द्या, या बार्शी तालुक्याचं कल्याण करा, बार्शी तालुक्याचं अर्थकरण वाढवा. तुम्हाला जी पण लागल तिथं मी 24 तास तुमच्याकरता उपलब्ध आहे. कुठं सुद्धा तुम्हाला कुठली अडचण येऊन देणार नाही, एवढा मी शब्द आज पण बाबा काका तुमच्या सगळ्यांच्या समोर देतो. पण विनाकारण कुणाच्या बाबतीमध्ये असं विनाकारण एखाद्याच्या कुटुंबाची बदनामी कुणीच करू नका. का तर आम्ही कुठंच घावलो नव्हतो अनिलराव, तुम्हाला सांगतो. कुठल्याच बदनामीत, कुणाच्या 10 पैशाच्या लापड्यात नाही, खालची मान वरी नाही, कुठल्या वाईट संगतीत नाहीत आम्ही. मग घावलो कुठं? जिथं चांगलं काम करतोय तिथं आम्हाला धरलं गेलं. प्रदेश आता ऐकलं का आमच्याबद्दल काय चुकीचं? कधी ऐकलं का? कुठल्या घाणेरड्या प्रकारात ऐकलं का आमच्याबद्दल काय कुणी? आणि विनाकारण कुठंच सापडत नाही म्हणल्यानंतर विनाकारण हिथं आम्हाला कॅच करण्याचा प्रयत्न केला. कुणी गैरसमज आमच्याबद्दल. आणि राजकारणाचं मी मग सांगितलं, सत्ता इकडं तिकडं. आता उद्या 4 वर्षानंतर 33% महिलांकरता झालेला आहे. खासदारकीला डिलिमिटेशन आहे आता, त्यामुळे सगळे मतदारसंघ बदलणार आहेत. खासदारकीला बार्शी कुठं जाणार आहे कोणाला माहित नाही. इथं महिलाचा नगरपालिकेला कसं पडलं? उद्या काय त्या आमदारकीचे आरक्षण कुठलं पडणार आहे, काय पडणार आहे, काय येणार? आणि कशाला राजकारणाचं कुठं नाही तर लई राजकारण करण्यापेक्षा आपल्या उद्योगावरती लक्ष द्या. आणि काय आवक कशी वाढवायची किंवा काय करायची. आता 6 महिने 7 महिने झालं सगळेजण भाऊ हेच आहे, त्याचं आहे, त्याचं आहे, त्याचं आहे सगळं म्हणतात. जे झालंय ती झालंय, असू द्या बाबा काका, तुम्ही पण लक्ष द्या. आणि ती हमालांचं मांजरी तुम्ही सगळी माप लागत नाही, ते दिलीप शेट्टी यासाठी वैतागून गेले. म्हणजे माप पण लागत नाहीत, त्याच्यावरती काय आणखीन सगळेजण एकत्र बैठक घ्या. कुठं काय वाटलं तर मला सांगा बाबा काका, मी आणखीनदा कुर्डवाडीतनं काय माणसं तुम्ही आणू शकत असले तर उद्यापासून तुम्ही आणा. नाहीतर इथं जर माप लागली नाहीत किंवा पटपट जर व्यवहार फास्ट झाले नाहीत तर आवकीवरती त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं हमाल बंधू, वारणी कामगार या सर्व बांधवांनी, आणि खरं तर आज बिचारे वारणी कामगार आहेत त्यांच्यावरती बाजार सगळा चाललाय. आपल्या आता मला माहित आहे की जी हमाली करत होती जी मंडळी आपली, फपळवाडी असेल, गाताची वाडी असेल, नागोबाची वाडी असेल, जामगाव असेल, हे सगळी जी कासरवाडी आसपासचे जेवढे होते त्यांच्या जमिनीला पण चांगले भाव आल्यात, त्यांचं पण चांगलं झालंय. मुलं शिक्षण घेतलं, नोकरीला गेल्यात. त्यांना पण आता ती पूर्वी माळरानं होती त्याची जाणीव आहे. माझी माळरानं होती, त्या माळरानं सुद्धा 2-2, 4-4 कोटी रुपये झाल्यात. नवीन उद्योगामध्ये पोर आल्यात. त्याच्यामुळं वडिलांना पण हमालीला जाऊन देत नाहीत किंवा भावाला जाऊन देत नाही, वास्तव आहे. आणि ह्याला पर्याय करण्याकरता पर्याय व्यवस्था म्हणून सगळेजण बसून आणखीन वारणी कामगार ही कुर्डवाडीची काही मंडळी एकत्र करा आणि
उद्यापासून कुठला एकही कामगार कमी पडणार नाही याची दक्षता तुम्ही सगळेजण या ठिकाणी घ्या. त्याचबरोबर पेमेंटच्या बाबतीमध्ये सुद्धा बस खाली पेमेंटच्या बाबतीमध्ये सुद्धा मी सगळ्याला सांगतो की बऱ्याच जणांची ओरड व्हायला लागलेली आहे. कोण 20 दिवसांनी देते, कोण 25 दिवसांनी देते, ते पण माझ्या कानावर यायला लागलेलं आहे. बघा का त्याची तुम्हाला काय तेवढा जास्त अधिकार नाही बोलण्याचा, तरी पण तुम्ही व्यापारी असोसिएशन म्हणून तुमचं ह्याच्यावरती नियंत्रण आहे. तुमचं तुम्ही सगळ्यांना बोलवा आणि सगळ्यांबरोबर चर्चा करून असं काय होणार नाही याची दक्षता घ्या. बाकीचं सिक्युरिटी किंवा ज्या काही गोष्टी आहेत स्वच्छता त्याच्या बाबतीमध्ये मी जगदाळे साहेबाला उद्या बोलवतो. त्याचं नियोजन करून तुम्हाला जी काही पहिल्या पद्धतीनं व्यवस्थित एक चांगुलपणा या बाजार समितीमध्ये राहील ह्याच्याकरता 100% काळजीपूर्वक लक्ष दिलं जाईल असं मी या ठिकाणी तुम्हाला अभिवचन देतो. अजिबात आमच्याकडनं दुर्लक्ष होणार नाही ह्याची मी हमी देतो. परंतु चुकून सुद्धा जर कुणी नालायकपणा केला, चोरी लबाडी भानगड केली तर त्याला जोड्याने मारा येतं. परंतु कुणी काय गुन्हा न करता विनाकारण एखाद्याला बदनाम करायचा कोणी प्रयत्न करा नका एवढीच मी सगळ्याला नम्रपणे विनंती करतो. आणि शिस्त लावत असताना जर त्याचा फटका कुणाला काय बसत असेल तर मला येऊन भेटा. भाऊ ह्या तुमच्या एवढ्या जाचक ह्याच्यामुळं आमचं काय ती नुकसान कसं भरून द्यायचं किंवा करायचं ते सुद्धा आम्ही त्याची जबाबदारी घेतो. त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा कोणी काळजी, कारण कुठं जर एखाद्या कडकपणामुळे कुणावरती अन्याय होत असेल आम्हाला येऊन डायरेक्ट येऊन भेटा. कुणाची काय असेल अडचण तर मी चौकामध्ये असतो, स्पष्ट यायचं, फोन करा, भाऊ आहेत का तिथं या, मायापाशी बसा, पाणी घ्या, चहा घ्या, काय काम आहे ती मला चांगल्या पद्धतीने सांगा. कुणाला काही त्रास अडचण काही काही होणार नाही. पण तुम्ही पण जर आता व्यापारी असोसिएशनची बैठक घेऊन या बाजाराची आवक वाढण्याकरता किंवा कुठं बदनामी होणार नाही ह्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पावलं टाका अशी या ठिकाणी नम्रतेची विनंती या ठिकाणी सगळ्यांना करतो. त्याचबरोबर आज या ठिकाणी जी परंपरा या ठिकाणी सगळं व्यापारी बांधव, हमाल बांधव, वारणी चाळणी कामगार, माता भगिनी, शेतकरी बांधव जी अत्यंत चांगली पद्धत परंपरा या ठिकाणी जोपासली पाडव्याच्या निमित्तानं, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. पाडव्याच्या मी परत एकदा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि कुणीही कुठली काळजी करू नका एवढं तुम्हाला अनिलराव आश्वासित करतो. जी डाळबिंचा विषय आमचा तुरीची समस्या मांडली, नक्की देवा खोटोड पण नवीन करायला लागल्यात मिल, आणि आमची मिल जी ही करायची होती डिस्पोज ती तशीच ठेवलेली आहे. ती कुणी चालवली तर ठीक, काय अडचण आली आता रणजितला किती वेळ आहे मला पण माहित नाही. जर काय अडचण आली तर देवाला मी काल बोललोय कोण तर बघा काय लागेल तर तिथं मदत करतो कुणाला चालवायला घ्यायची. आणि जी माझ्याबद्दल टीका करते त्यांच्याकडे पण प्रस्ताव घेऊन जावा, त्यांना जर लागली तर मी ते पैसे सहित देतो, काय अडचण नाही. मंदिरात शेठ तुम्ही जावा, आपण तुम्ही माझा प्रस्ताव घेऊन जावा आणि त्यांना जावा आणि सांगा बाबा ही तुम्हाला राजीभाऊ त्यांना भाडं सुद्धा घेत नाही मी तशी देतो चालवायला, आणखीन काय पाहिजे. पण विनाकारण बदनामी करू नका. त्यांनी चालवली ठीक नाही तर ती चालवण्याच्या बाबतीमध्ये तुमची तुरपणी तर शिल्लक राहणार नाही. चांगल्या पद्धतीची खरेदी केली जाईल अशा पद्धतीचं या ठिकाणी अभिवचन देतो. आणि आज नवीन व्यवसायामध्ये रणजित पदार्पण करतो, कारण इकडून त्याला काढून मी होलसेलच्या ह्याच्यामध्ये खत औषध बी बियाण्याच्या ह्याच्यामध्ये त्याचं पदार्पण, आणि सर्वांनी त्या ठिकाणी हितलं झाल्यानंतर ज्यांना ज्यांना शक्य आहे कोणावरती जबरदस्ती नाही, नाहीतर परत मला आणखी व्यापाऱ्याला जबरदस्तीने नेते असलं काय नाही. जी ती स्वातंत्र्य आहे, ज्याच्या त्याच्या विचारानं जी ती आपापलं जीवन जागा, कुणाची काय गुलामगिरी काय काही नसते कधी सुद्धा, उगा वावड्या उठवल्या जातात असं असतंय तसं असतंय. आणि खास करून मी खरंच दिलीप गांधींना ते निमंत्रण देतो भोसले चौकामध्ये, आता दुकानाचं उद्घाटन आहे तिथं ज्यांना शक्य आहे त्यांनी फराळी करतात तिथं यावं अशी आग्रहाची या ठिकाणी विनंती करतो. आणि खास करून वाघासारखं काळीज असणाऱ्या दिलीप शेठ गांधीचं मी या ठिकाणी कौतुक करतो की प्रचंड 3 वर्ष संघर्ष करत असताना सुद्धा या बाजाराची शान त्यांनी या ठिकाणी ठेवली. आणि आज सुद्धा 100 रुपये जादा भाव देऊन या ठिकाणी आता काय जण म्हणत होते त्यांना बोलायला ते आणखीन काहीतरी कुठं करतात म्हणून मी त्यांना. आणि दिलीप शेठला पण विनंती करतो की दिलीप शेठ भावनिक होऊन तुमचं कुठंही नुकसान होणार नाही ह्याची पण तुम्ही दक्षता घ्या. तुम्ही शेतकऱ्याला प्रचंड या ठिकाणी मान सन्मान देताय, त्यांच्या मालाला कच्च्या मालाला भाव चांगला देताय. मग 150 रुपयाचा 100-150 रुपयाचा फरक या ठिकाणी पडतंय. बार्शी तालुक्यातल्या आसपासच्या शेतकऱ्यांना उंच भाव देताय, त्याबद्दल तुमचं धन्यवाद देतो. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या व्यवसायाची शीतल शेठ तुम्हाला सुद्धा वडीलकीच्या नात्याने मी सांगतो की जरा जास्त लक्ष
प्लॅटवरती द्या आणि हा उद्योग टिकला पाहिजे. आणि सगळ्यांची जबाबदारी आहे मित्रांनो, हे उद्योग व्यवसाय टिकवण्याची तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यांना सगळ्यांनी सहकार्य करा, नाहीतर माल एक बघितला दुसरा घालायचा असला काय कुठं ना करू नका. कारण तुम्ही अंडी खावा, कोंबडीचं जर काय कुठं ना केला तरी एखाद्या माणसाला, म्हणजे मी स्पष्टपणाने बोलतो, कोणाला राग येऊ द्या, राग आला तर चालेल विकास, मी खरं बोलतोय की जी भाव ठरलाय किंवा ज्याचं काय आहे तोच माल द्या जावा. परत एवढा गडबडीमध्ये एवढा माल उचलणारा माणूस ते काय काय बघणार आहे, काय काय बघणार आहे. कोणी परत दुसरंच काय तर खराब माल घातला त्यांचं नुकसान होत गेलं तर ती पण तालुक्याच्या किंवा आपल्या पेठेच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. सगळ्यांनीच सगळ्याची काळजी घ्या, कुणी कोणाचा विश्वासघात करू नका. एक नंबरला शेतकऱ्याला प्राधान्य द्या, शेतकऱ्याच्या कच्च्या मालाला चांगला भाव या ठिकाणी मिळाला पाहिजे ही भूमिका या ठिकाणी सगळेजण ठेवा. आणि कुणी कुणाचा विश्वासघात न करता, एकमेकाचं वाईट न करता, कसं माझ्या शेजाऱ्याचं चांगलं होईल एवढी जर भावना जोपासली तर नक्की लक्ष्मी इथं वास्तव्य करून राहील असं या ठिकाणी, आणि लक्ष्मीने या ठिकाणी वास्तव्य चांगल्या पद्धतीने करावं एवढी या पाडव्याच्या लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं एक भावना व्यक्त करतो. भगवंतचरणी प्रार्थना करतो की सगळ्यांचंच या ठिकाणी कल्याण होवं, अत्यंत चांगल्या पद्धतीनं सगळ्यांचे प्रपंच चालावे, सगळ्यांची लेकरं बाळ आनंदात राहावी, सर्व शेतकऱ्यांची तालुक्यातली सगळ्याच घटकांची अशी या ठिकाणी पाडव्याच्या निमित्तानं प्रार्थना भगवंतचरणी करतो. शेतकऱ्यांना पण 110 कोटी रुपये ट्रान्सफर झाले, त्यांच्या पण खात्यावरती आज पैसे जमा झाले, पंचनामे वगैरे चांगल्या पद्धतीने फळबागावाल्यांचे पण मिळतील आणि सगळ्यांनी आनंदात राहावं. आनंदात राहण्याकरता भगवंत आशीर्वाद देईल अशी भगवंतचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर या स्नेह मेळाव्याचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आदरणीय